अभी चेक नहीं किया होता तो हम लोगों ने चेक नहीं किया होता तो उद्यापासून विकायचं नाही इधर समोसा बेचने का नहीं, विकायचं नाही इथे, सीधा घर पे दिसला की तित्ता मारेन तुला मी वरती, यहाँ पे बेचने का नहीं, समझ गया? बंद कर वरती दिसला की असा मारेल ना. क्या अरे बघा आत्ताच केले बघ ये देखो सड़ेला बटाटा बड़ा समोसा बना के बेचते हो. वीडियो निकाल, पूरा वीडियो निकालो. ऐसा दाखव जरा सगळं सड़ेले बटाट्याच्या आईला उद्यापासून विकायचं नाही असेच सांगतो. दिसलास ना वरती तर आत्ताच घालेन तुला मी तिथल्या तिथे. उधर भी आएगा ना, आलेगा मुझे मार जाएगा. इधर किधर दिखने का नहीं, इसको खिलाफ मार दे. तू खा बरं, खातो का? खातो खाम का घे खा ना. आपने होगा यहाँ पे बेचने का ही नहीं, बंद यहाँ पे. चलो सड़ेला खिलाना तो जिधर माजू मारे उसको समोसा दे. बोला कल से बंद कर तू समोसा द्यायचा का बोल स्टेशनला. असं पकड़ने केला वो बटाटा, तो बोलता कि ये फेंक रहा है, ये बाहर फेंक रहा है, वो क्या है? फोन कर राहुल ना. अरे माहिती आहे त्याला जोडला आता पोरगी आम्ही मागे लागते मी नाही घेत तरी बाळाला भाई का चालत नाही भाई. त्याविषयी डायरेक्ट चला आपल्या गेटवरती हसण्यामध्ये एखादा घेतो तो परवडतो. हे बघा, हे समोसेवाली हे असे सडलेले बटाटे आणतात आणि असे समोसे बनवतात. हे बघा, हे सुधीर यादव. आता शिजवले क्या है? शिजवले इधर देख तू, इसे तू बनाता है? उसमें नहीं बनाते, इसमें खाली झारा रखते रहता है. इसमें बनाता तू? बनाते नहीं रहता, इससे बनाता है? झारा निकल के रखते हैं पूरा सड़ेला बटेला. वरती झालं तुला मी तिथे. अभी चेक नहीं किया होता तो हम लोगों ने चेक नहीं किया होता तो उद्यापासून जय महाराष्ट्र. माझं नाव विनोद सुरेश पाटील. मी मनसे शाखा अध्यक्ष गाळेगाव विभागाचा, प्रभाग क्रमांक 12. आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत, जे फेरीवाली घरोघरी जाऊन समोसे विकतात. ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंटी आल्या की असे समोसे इथं तयार होतात, जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा. तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम पूर्ण संपूर्ण सिंहगड शाखा आमची टीम पूर्ण गेली आणि आम्ही तिथं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले, मुततात वगैरे अशा ठिकाणी, घाण ठिकाणी ठेवलेले, अशा अवस्थेत ठेवलेले. ते बघून आमचा संताप झाला. आणि ही एकच टोळी नाहीये, ह्या एका रूम मध्ये हे लोक 4-5 जण असतात. असे कमीत कमी 10-12 रूम तिकडे आहेत, ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समोसे बनवतात. आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे. ह्याच्याने पूर्ण इथले जे नागरिक आहेत, जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात, समोसे खातात. आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा. मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही, जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे. धन्यवाद.